जळगाव जामोद तालुक्यातील जुनापाणी या गावात एका शेतकऱ्या शेतामध्ये भला मोठा साप फिरताना त्यांना वेळोवेळी दिसायचा आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण असायचं. अशा वेळेस जळगाव जामोदीतील सर्पमित्र शरद जाधव यांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देऊन या सापाचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून विनंती केली. त्यानुसार सर्पमित्र शरद जाधव आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी गेलेत आणि त्या ठिकाणी हा भला मोठा साप त्यांनी आपल्या कौशल्याने पकडला आणि नंतर त्याला आपल्या कलाकौशल्याने जेरबंद करून त्याच्यावर सर्वांच्या समोर त्याला पकडून सर्प आणि सर्पमित्रांबाबतीत माहिती आणि मार्गदर्शन त्यांनी यावेळेस केलं. यावेळी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पकडलेला हा साप हा अजगर जातीचा असल्याची माहिती त्यांनी यावेळेस उपस्थितांना दिली आणि विषारी आणि बिनविषारी साप याबाबतीतसुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केलं. जळगाव जामोद आणि परिसरात सर्पमित्र शरद जाधव हे प्रख्यात असून त्यांनी या स्वरूपाचं अनेक वेळा याहीपेक्षा विषारी साप पकडून अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याचं कौतुक अनेकांमध्ये होत आहे. परिसरात शरद जाधव हे एक चांगले सर्पमित्र असून त्यांनी पकडलेला हा साप याचं दवाखान्यामध्ये जाऊन मेडिकल फिटनेस केल्यानंतर हा साप जंगलामध्ये सोडून दिला. या लोकांना खूप भीती होती आणि हा साप जो आहे हा साप पाणी पडल्यामुळे आपल्या नदीने चालत येत असतो आणि हा साप पूर्णतः बिनविषारी आहे. हा चावल्यास काय होत नाही. याचं नाव अजगर आहे. कॅमेरामॅन नितीन ढकेसह प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, जळगाव जामोद.